श्री स्वामी समर्थ मीन राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात थोडा भावनिक गोंधळ, थोडा आनंद आणि काही नवीन संधींचं आगमन असं सगळंच एकत्र दिसणार आहे। काय होणार पुढे असा प्रश्न मनात येईल, पण काळजी करू नका। हाच आठवडा तुम्हाला स्वतःची ताकद दाखवून देणार आहे। तुमच्या मनात सध्या काहीतरी चालू आहे का? कामात मन लागत नाहीये का? नात्यांमध्ये थोडं अंतर जाणवतंय का? की अचानक काहीतरी चांगलं घडण्याची चाहूल लागतेय? सध्या तुमच्या मनात खूप विचारांचं वादळ चालू आहे का? कधी खूप उत्साह वाटतोय, तर कधी अचानक मन खट्टू होतंय का? काम करताना लक्ष केंद्रित होत नाहीये का? की सतत काहीतरी टेन्शन मनात फिरतंय? मी योग्य दिशेने चाललोय का? हा प्रश्न तुम्हाला पडतोय का? तर हो मीन राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी थोडा वेगळा, थोडा शिकवण देणारा आणि थोडा सुखद आश्चर्य देणारा ठरणार आहे। चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। करिअर आणि व्यवसाय। या आठवड्यात कामाच्या बाबतीत सुरुवात थोडी स्लो वाटेल। आठवड्याच्या सुरुवातीला कामात मन लागत नाही असं जाणवेल, काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटेल। पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं तुमचं फोकस परत येईल। ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात। सुरुवातीला हे माझ्याकडून होईल का असा प्रश्न पडेल, पण तुमच्यात ती क्षमता आहे। वरिष्ठ तुमचं काम बारकाईने पाहतील, त्यामुळे निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही। काही सहकारी तुमच्या मागे बोलू शकतात किंवा तुमचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून कामात पारदर्शकता ठेवा आणि पुरावे सांभाळून ठेवा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा आहे। एक दिवस चांगली कमाई होईल तर दुसऱ्या दिवशी खर्च वाढेल। नवीन डील्स येतील, पण त्यात रिस्कही असेल। कोणत्याही करारावर सही करण्याआधी दोनदा विचार करा। घाई करू नका, शांतपणे आणि स्मार्टपणे निर्णय घ्या। यश तुमचंच आहे। आर्थिक स्थिती। पैशांच्या बाबतीत हा आठवडा जपून पावलं टाका असं सांगणार आहे। सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च समोर येतील। घरात, गाडीवर किंवा आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे। तुम्ही काहीतरी खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा। आत्ता मोठी गुंतवणूक करणं टाळलेलं बरं। मित्र किंवा नातेवाईक पैशांची मदत मागू शकतात। मन मोठं आहे तुमचं, पण यावेळेला विचार करूनच मदत करा। आठवड्याच्या शेवटी मात्र थोडा आर्थिक दिलासा मिळेल। काही थांबलेले पैसे परत मिळू शकतात। जितकं आहे त्यात समाधान हा मंत्र या आठवड्यात खूप उपयोगी पडेल। प्रेम आणि नातेसंबंध। प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक असेल। छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागतील। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरकडून अपेक्षा वाढतील। तो ती मला समजून घेत नाही असं वाटू शकतं, पण खरं सांगायचं तर समजून घेण्याची गरज दोघांनाही आहे। जरा शांत बसा, नीट बोलून घ्या, गैरसमज वाढू देऊ नका। सिंगल असणाऱ्यांसाठी एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते। सुरुवातीला मैत्री, नंतर काहीतरी खास वाटू लागेल। विवाहितांसाठी जोडीदारासोबत थोडा वेळ घालवा। एकत्र बसून गप्पा मारा, आठवणी जागवा। तणाव आपोआप कमी होईल। प्रेमात अहंकार नाही तर समजूतदारपणा ठेवा। कुटुंब आणि सामाजिक जीवन। घरात या आठवड्यात थोडं तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं। लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण तुम्ही जर शांत राहिलात तर परिस्थिती लगेच सुधारेल। आई-वडिलांची तब्येत थोडी बिघडू शकते, त्यांची काळजी घ्या। भावंडांसोबत थोडा संवाद कमी होऊ शकतो, पण तो तात्पुरता असेल। मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। एखादा छोटा ट्रिप किंवा गेट टुगेदर होऊ शकतो। घरात प्रेमाने वागा, तुम्हीच घराचा बॅलन्स सांभाळणार आहात। आरोग्य। या आठवड्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः मानसिक तणाव जाणवू शकतो। झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा येईल। डोकेदुखी, पचनाच्या समस्या होऊ शकतात। जंक फूड टाळा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा। थोडा वेळ स्वतःसाठी काढा। मेडिटेशन, योगा किंवा फक्त शांत बसणं खूप उपयोगी पडेल। आरोग्य आहे तरच सगळं आहे हे लक्षात ठेवा। आध्यात्मिक मार्गदर्शन। हा आठवडा तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे। काही वेळा तुम्हाला एकटं वाटेल, पण तेच तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची संधी देईल। देवावर विश्वास ठेवा। प्रार्थना, जप, ध्यान यामुळे मन शांत राहील। श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल। दररोज 5 मिनिटं जरी मन शांत केलं तरी खूप फरक पडेल। उपाय। गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घाला, गरिबांना अन्नदान करा, ओम नमः शिवाय जप करा। मीन राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला खूप काही शिकवणार आहे। काही ठिकाणी अडचणी येतील, काही ठिकाणी मन खट्टू होईल, पण शेवटी तुम्हीच जिंकणार आहात। कामात थोडा ताण, पैशात जपून पावलं, प्रेमात समजूतदारपणा आणि आरोग्याकडे लक्ष, हे सगळं सांभाळलं तर आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। हा आठवडा तुमच्यासाठी थोडा भावनिक, थोडा शिकवण देणारा आणि शेवटी समाधान देणारा ठरणार आहे।
सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड, गोंधळ किंवा निराशा जाणवू शकते. पण जसं आठवडा पुढे जाईल तसं तुम्हाला परिस्थिती हाताळायची सवय लागेल आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. कामाच्या बाबतीत सुरुवातीला अडथळे येतील, पण हार मानू नका. तुमची मेहनत आणि चिकाटी शेवटी नक्कीच फळ देईल. आर्थिक बाबतीत जपून वागणं खूप गरजेचं आहे. उगाच खर्च टाळा आणि विचार करूनच निर्णय घ्या. नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज होऊ शकतात, पण ते कायमचे नसतात. जरा शांतपणे बोलून घेतलत, समजून घेतलत तर नातं अजून मजबूत होईल. प्रेमात आणि कुटुंबात मीपेक्षा आपण जास्त महत्त्वाचं ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मनावर ताण घेऊ नका, स्वतःसाठी वेळ काढा. मानसिक शांतता राखली तर सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत होतील. थोडक्यात काय, हा आठवडा तुम्हाला सांगतो, वजाघाई नको, राग नको आणि शंका नको. फक्त संयम, विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवा. शेवटी सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल. फक्त थोडा वेळ आणि धीर लागेल. लक्षात ठेवा, थोडा संयम, थोडा विश्वास आणि थोडं प्रेम आयुष्य सुंदर बनवतं. धन्यवाद.